पोहोचले। अगदी कृष्णा, तुम्हाला थोडंसं थांबवते कारण भाजपचे नेते नितेश राणे सध्या आपल्यासोबत आहेत। नितेशजी, निदा खानला काल अटक झालेली आहे, ही बातमी आपल्याला कळलीच असेल आणि या प्रकरणामध्ये आता एक अपडेट समोर येते की तिला मतीन पटेल जे एमआयएमचे नगरसेवक आहेत त्यांनी आसरा दिलेला होता, असं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। आपली पहिली प्रतिक्रिया? याच्यामध्ये आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे, ह्यांचे जे पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहेत हे लोक हे सगळ्यांना जिहाद करायला लावतात। 2047 पर्यंत या राज्याला गजवाई हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणं हे या लोकांचे मनसुबे आहेत आणि म्हणून मी नेहमी बोलतोय एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे। ISI PFI सारखाच हा अतिरेकी पक्ष, त्याला राजकीय पक्ष म्हणून आपण AM म्हणून ओळखतो आणि ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मागची पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे। कोणाच्या आता त्या मुंब्रामध्ये तिचा फॉर्म, ती जी कोण हरा बनाया तिचा काहीतरी फॉर्म तपास असताना तिची पार्श्वभूमी मिळत नाहीये। आता हिदा खान जी एवढं मोठी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आणि धर्मांतरचं काम करत होतं, तिला समर्थन देणारे MIM मध्ये असेल, MIM चे सगळे नगरसेवक आणि मी ऐकलंय त्याच्यामध्ये स्वतः इम्तियाज जलील पण आहेत, कारण इम्तियाज जलीलच पुढे येऊन तिच्यासाठी सगळीकडे बोलत होते आणि तिची बाजू घेत होते। तर म्हणून हा MIM हा अतिरेक्यांचा ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हा काही राजकीय पक्ष नाही। आणि अजून एक गोष्ट मुद्दामून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की जेव्हा ते खरातचं प्रकरण झालं तेव्हा कुठल्याही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीने पुढे येऊन त्याचं समर्थन केलं नाही। चुकीला चूक मांडणं ह्यालाच सनातन हिंदू धर्म म्हणतात। पण ह्यांच्यात बघा, ह्यांच्यात अगर कोण धर्मांतर करत असेल, त्यांना कोणाचं आयुष्य बिघडवत असेल तर त्यालाही समर्थन करणारे ह्यांच्या धर्मातले लोक पुढे येऊन त्यांच्या बाजूला उभं राहतात। हाच तो फरक आम्ही वारंवार लोकांच्या समोर आणू पाहतोय। ह्याच्याबद्दलच आम्ही नेहमी आमच्या भाषणामध्ये बोलतोय आणि तेव्हा बोललं जातं की नितेश राणे हिंदू मुसलमान करतो। अहो पण खरातला आमची सगळ्यांची भूमिका आहे, ज्यांनी एवढ्या माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, ज्यांनी हिंदू धर्माची बदनामी केली त्याला फाशीच दिली पाहिजे। मग तशीच भूमिका इम्तियाज जलील हे त्याचे नगरसेवक आणि इस्लाम धर्मातल्या लोकांनी का घेतली नाही? नितेशजी, या सगळ्या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत आणि ते सुद्धा तुमच्याशी बातचीत करू इच्छितात। ओव्हर टू यू कृष्णा। बोला कृष्णा। नितेशजी, या सगळ्या प्रकरणामध्ये संजय शिरसाटांनी सकाळी आरोप केलेला होता की हे केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर तुम्हालाही असंच वाटतं का की याचे धागेदोरे एक नगरसेवक लपून ठेवू शकतो का आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत असू शकतात? अहो, हे इम्तियाज जलीलच्या आशीर्वादाशिवाय, त्याच्या प्रमुखांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या शिवाय एक साधा नगरसेवक ही भूमिका घेऊ शकतो का? हा काही राजकीय पक्ष नाही आहे। हे लोक जिहाद करणारीची एक संघटना आहे AM नावाची आणि म्हणून जे काही शिरसाट बोलले, जी काय माहिती आमच्यापर्यंत येते आहे, याचे धागेदोरे फक्त महाराष्ट्रापुरत जात नाहीत पण इस्लामिक राज्यांपर्यंत जातात। हिला पैसे कुठून दिले जात आहेत, कोण इम्तियाज जलीलला फोन करत होतं, त्याचे CDR तपासले पाहिजे, लागलं तर त्याला अटक केली पाहिजे, जेणेकरून हे सगळे धागेदोरे आपल्याला कळले पाहिजेत ना। आपण राजकीय पक्ष म्हणून कोणाबरोबर वावरतोय, कोणाच्या सभा घ्यायला परवानगी देतोय आणि उद्या ह्या सगळ्या अतिरेकी आणि जिहाद करणाऱ्या लोकांचं ना समर्थन करणारेच अगर या राजकीय पक्षामध्ये निघत असेल तर राजकीय पक्षाच्या रजिस्ट्रेशन खरं म्हणलं तर कॅन्सल करून त्या लोकांना अटक करून चौकशी करायला पाहिजे। आता यापुढे तुमची मागणी काय असणार आहे, तुम्ही काय करणार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये? या संबंधित मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही सगळे स्वतः बोलणार आहोत, कारण का ह्या पद्धतीने अगर हिदा खानला समर्थन आणि लपवण्याची भूमिका अगर MIMच्या पक्षातले काही नगरसेवक आणि त्यांचे नेते घेत असतील तर मुळामध्ये राजकीय पक्ष म्हणून त्यांना ओळख सांगण्याचा काही अधिकार नाहीये आणि अशा पद्धतीच्या जिहाद करणाऱ्या लोकांना अगर ते खुलेआम मदतीला पुढे येत असतील तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, त्यांनाही अटक केलं पाहिजे आणि नेमकं त्यांना ही मदत करायला कोणी सांगितली, ते कशासाठी करतायत, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी झालीच पाहिजे। हा शेवटी कुठलाही राजकीय ही कुठला राजकीय विषय आता राहिलेला नाहीये पण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय झालेला आहे। बोला। अगदी धन्यवाद नितेशजी, आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत, बातचीत केलीत, याबद्दल आपले आभार। तर निदा खान अटक प्रकरणामधली आत्ताची एक मोठी
अपडेट आपण जाणून घेतोय. याच सगळ्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत. कृष्णा, खरं तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मतीन पटेल आणि निदा खान यांचा नेमका संबंध काय होता, या संदर्भामध्ये काही कळू शकलंय का? पहिल्यांदा एक अपडेट देतो. ती अपडेट